हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या कथेमध्ये. तर मित्रांनो, आपल्या या कथेचा आपण पाहणार आहोत भाग दुसरा. मम्मा, मला माझ्या फ्रेंड्सने डिनरसाठी बोलवलं आहे, मी जाऊ का? पप्पांची कार घेऊन नियतीने विचारलं. का गं, तुझ्या स्कूटीला काय झालं? ज्योतिजींनी विचारलं. मम्मा, स्कूटीचा टायर पंक्चर झाला आहे आणि ही गोष्ट थोडी अर्जंट आहे. तिने खूप विनंती केली म्हणून जावंच लागेल असं वाटते. म्हणून विचार करत होते, पप्पांची कार घेऊन जाऊ का? असं आहे तर मग विचारतेस कशाला? जा ना, चावी तिथे टेबलवर ठेवली आहे. नियतीने ओके असं म्हणत टेबलवरून चावी घेतली आणि बाहेर गेली. ती ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसली. तेवढ्यात न्यासा घरातून धावत बाहेर आली आणि ओरडली. अरे दी, मला पण कॉलेजला सोड ना. अच्छा ठीक आहे, ये पटकन. ओरडून उगाच एनर्जी वाया घालू नकोस, नियती हसत म्हणाली. दोघीही कारमध्ये बसल्या आणि नियतीने गाडी पुढे नेली. दरम्यान रियांश आपला बिझनेस सूट घालून बाहेर आला. तो खूपच स्मार्ट आणि हँडसम दिसत होता. त्यामुळेच मुली त्याच्यावर जीवापाड फिदा होत्या. त्याच्या बॉडीगार्डनं गाडीचं दार उघडलं आणि तो आत बसला. राघव आज गाडी चालवणार होता. दोघं एकाच गाडीतून ऑफिसकडे निघाले. थोडं पुढं गेल्यावर अचानक गाडी थांबली. रियांश भडकला. गाडी का थांबवलीस? आधीच उशीर झालाय आणि तू अजून वेळ घालवतोयस. अचानक गाडी बंद पडल्याने राघवच्या अंगातलं रक्तच चुकलं. त्याने मनात म्हटलं, आज तर माझी नोकरीच गेली. हिम्मत करून त्याने म्हटलं, सर गाडी खराब झाली आहे. हे ऐकून रियांश संतापला. ही कसली निष्काळजीपणा आहे तुझी? मला कळत नाही सर, मी तर ही गाडी कालच सर्व्हिसिंगसाठी दिली होती, राघव म्हणाला. रियांश गाडीतून बाहेर पडला आणि संतापाच्या भरात त्याने टायरला एक जबरदस्त लाथ मारली. ती इतकी जोरात होती की गाडीच हलली. राघव घाईघाईने म्हणाला, सर मी 5 मिनिटात दुसरी गाडी बोलवतो. असं म्हणून तो साईडला जाऊन फोनवर बोलू लागला. तेवढ्यात नियतीने न्यासाला कॉलेजमध्ये सोडलं आणि ती चिरागच्या घराकडे निघाली. ती गाडी चालवत असताना रस्त्यावर तिला रियांश दिसला. तिने लगेच ब्रेक मारला, क्षणभर विचार केला आणि मग तिच्या चेहऱ्यावर एक खट्याळ स्मित उमटलं. तिने पुन्हा गाडी स्टार्ट केली आणि फुल स्पीडमध्ये नेऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या चिखलाने भरलेल्या पाण्याच्या खड्ड्यात गाडी घालून दिली. रियांश रस्त्याच्या कडेला उभा राहून फोनवर काहीतरी करत होता. तेवढ्यात सगळं चिखलाचं पाणी उडून त्याच्यावर आलं. त्याने हाताने चेहरा झाकायचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. त्याचा संपूर्ण सूट आणि चेहरा चिखलाने माखला होता. नियतीने रियांशकडे रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा फवारा उडवला. त्या चिखलात पाण्याचा मोठा उडका थेट रियांशच्या अंगावर पडला. त्याने हातांनी चेहरा झाकण्याचा प्रयत्न केला, पण तोवर उशीर झाला होता. नियतीनं गाडी थोडी पुढे नेऊन थांबवली, खिडकी खाली केली आणि खोडकर स्मित हास्य करत रियांशकडे पाहिलं. बाय बाय असं म्हणत तिने गाडी पुन्हा सुरू केली आणि तिथून निघून गेली. रियांश तिथेच उभा राहून तिच्याकडे बघत राहिला. काही वेळानं ती नजरेआड झाली. बेचारा रियांश ठाकूर आता काय करू शकणार होता? त्याच्या मनात रागाचा ज्वालामुखी धगधगत होता, पण त्याने स्वतःलाच आवर घातला. तो मनात पुटपुटला, हे तू बरोबर केलं नाहीस नियती, याचा परिणाम खूप वाईट होईल. इतक्यात त्यांच्या काही गाड्या तिथे आल्या. राघव पटकन गाडीतून उतरला आणि आपल्या बॉसचा शोध घेऊ लागला. रियांशला बघताच तो चकित झाला. सर हे काय? तो बोलायचा प्रयत्न करत होता. रियांशने रागाने त्याच्याकडे पाहत ओरडून विचारलं, गाडी आली का? राघव घाबरला. जी जी सर, आली आहे. रियांश म्हणाला, तू आधी हॉटेलमध्ये जा आणि सगळं मॅनेज कर, तोवर मी कपडे बदलतो. असं म्हणत तो झपाट्याने गाडीकडे गेला आणि घरी निघाला.
त्याचं घर जवळपास 20 मिनिटांच्या अंतरावर होतं. राघवही आपल्या गाडीत बसला आणि ड्रायव्हरला हॉटेलकडे निघण्यास सांगितलं. मनात तोच विचार करत होता, हे कसल्या वेगाने बॉसची असा पंगा घेतला असेल, ज्याने रियांश ठाकूरला चिडवलं. त्याचं आयुष्य संपलंच समजा. देवा, त्या माणसाचं भलं हो, पण आधी माझी नोकरी तरी टिकू दे. इकडे नियती मात्र अतिशय खुशीत गाडी चालवत होती आणि तिच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होतं. जणू काही तिला कुठल्या तरी मोठ्या पुरस्कारासाठी नॉमिनेट केलं गेलं आहे. ती स्वतःशीच म्हणाली, हिसाब बराबर. शेवटी मी त्या माणसाचा बदला घेतलाय. त्याच्या चेहऱ्यावरचा राग पाहून मला इतकं समाधान मिळालं की कॉलेजमध्ये टॉपर झाले तरी इतकी खुश नाही झाले असते. मज्जा आली. नियतीला खूप बरं वाटलं. अशा हावभावात बोलत बोलत ती चिरागने दिलेल्या पत्त्यांपर्यंत पोहोचली. गाडी थांबवून तिने बाजूला ठेवलेला मोबाईल उचलला आणि चिरागला फोन लावला, पण त्याने कॉल उचललाच नाही. अरे हां, मुलगा तरी काय करावं, एकदाच कॉल उचलत नाही. बहुतेक मला आज जावं लागणार, ती म्हणाली आणि गाडीतून उतरली. समोर तिला एक मोठं आलिशान घर दिसलं. तिने कौतुकाने पाहत म्हटलं, वाह, काय घर आहे हे. चिरागच्या वडिलांचा मोठा व्यवसाय होता. ते देशातील टॉप 10 बिझनेसमॅनपैकी एक होते. चिराग त्यांच्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. तो 6 वर्ष इंदोरमध्ये राहिला आणि पुढील शिक्षणासाठी दिल्लीला गेला होता. नियती आणि चिराग लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते. अलीकडे चिरागच्या स्वतःच्या मॉलमध्ये काही समस्या उद्भवल्या होत्या. त्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला इंदोरला पाठवलं होतं. तेव्हाच नियतीने समोरून येणाऱ्या चिरागकडे पाहिलं. तिच्या मनात विचार आला, हा चिरागही काही कमी देखणा नाही, त्या अकडू रियांशपेक्षा तरी कमी नाही. चिराग पुढे येऊन तिच्या समोर थांबला आणि हात हलवत म्हणाला, मॅडम, कुठे हरवला होतात? अरे नाही, तसं काही नाही, थोडं काही विचार करत होते. नियतीने उत्तर दिलं. ठीक आहे, आता विचार संपला असेल तर निघूया का? उशीर होतोय, चिराग म्हणाला. नियती ड्रायव्हिंग सीटवर बसली. चिरागने विचारलं, यार, मी गाडी चालवू का? हो, का नाही, नियती हसत म्हणाली आणि बाजूच्या सीटवर जाऊन बसली. दोघंही मग तिथून निघाले. दरम्यान रियाशने घरी जाऊन कपडे बदलले आणि लगेच गाडीत बसून ड्रायव्हरला पुढे जाण्यास सांगितलं. काही वेळात तो राघवने सांगितलेल्या रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये पोहोचला. राघवने तिथे फर्स्ट फ्लोअरवर मीटिंगची सगळी तयारी करून ठेवली होती. तोवर मिस्टर भाटिया पण पोहोचले होते. त्यांनी आपल्या घड्याळाकडे पाहत विचारलं, मिस्टर राघव, तुम्ही तर म्हणाला होतात ना की मिस्टर रियांश ठाकूर फक्त 5-10-15 मिनिटात ते पोहोचतील असं म्हणाले होते, पण अजूनपर्यंत आलेच नाहीत. कदाचित त्यांना ही मीटिंग करायचीच नसेल काय? तेवढ्यात हॉलच्या दरवाजातून एक दमदार आणि आत्मविश्वासाने भरलेला आवाज आला आणि त्यानंतर, मी एकदा काही बोललो तर त्याला नाही म्हणणं माझ्या स्वभावात नाही. मी माझ्या शब्दाचा पक्का आहे. पण मिस्टर भाटिया, एक गोष्ट नक्की समजा, मिस्टर रियांश ठाकूरसोबत काम करायचं असेल तर पुरेसा संयम असायला हवा. अंडरस्टँड मिस्टर भाटिया? भाटिया लगेचच आदराने म्हणाले, अरे नाही नाही मिस्टर रियांश ठाकूर, मी स्वतःला फार भाग्यवान समजतो की मला तुमच्यासारख्या जगप्रसिद्ध बिझनेसमॅनसोबत काम करण्याची संधी मिळते. रियांश आपल्या खुर्चीत बसत म्हणाला, ओके, मग मीटिंग सुरू करूया. दरम्यान चिरागने रेडिसन ब्ल्यू हॉटेल समोर गाडी थांबवली. तू आत जा, तोपर्यंत मी गाडी पार्क करून येतो, त्याने सांगितलं. नियतीने मान हलवत गाडीतून उतरली
आणि हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर थांबून चिरागची वाट पाहू लागली. ती इकडे तिकडे नजर फिरवत हॉटेल पाहत होती. तेवढ्या तिचं लक्ष काचेच्या भिंतीच्या आतल्या एका केबिनकडे गेलं. तिथं बसलेला एक व्यक्ती दिसत होता. ती काच अशी होती की आतले आणि बाहेरचे दोघेही एकमेकांना स्पष्ट दिसत होते. नियतीला सकाळचा तो प्रसंग आठवला. रियानसोबत झालेली ती गफलत आठवताच तिच्या अंगावर शहारे आले. ती तिथून पटकन निघून जायचं ठरवते, पण घाईत तिचा हात टेबलावर ठेवलेला फुलदाणीकडे लागतो आणि ती खाली कोसळते. फुलदाणी तुटल्याचा आवाज होताच सगळ्यांचं लक्ष त्या दिशेने वळलं. नियती घाबरून मागे वळते आणि निघून जाण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात राघव पुढे येऊन म्हणतो, सर, मी बघतो, तुम्ही लोक मीटिंग सुरू ठेवा. राघव बाहेर येतो आणि तिथं तुटलेली फुलदाणीच दिसते. कदाचित कोणाचा हातून चुकून पडली असेल असं तो स्वतःशीच पुटपुटतो आणि रिसेप्शनला कळवून पुन्हा मीटिंग रूममध्ये जातो. नियती मात्र खांबाच्या आड उभी राहून जोरजोराने श्वास घेत होती. थँक गॉड मी तिथून निघाले, नाहीतर त्या माणसाने मला पाहिलं असतं तर तो मला सुद्धा चिखलात ओढला असता. मी चिरागला सांगते, दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊया, ती स्वतःशी बोलत होती. तेवढ्यात तिच्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला. क्षणभर ती घाबरली. काय हे, तोच माणूस तर नाही? पण मागून आवाज आला, नियती, तू इथे खांबामागे काय करतेस? चिराग हसत विचारतो. चिरागचा आवाज ऐकताच नियती लगेच मागे वळली. एक दीर्घ श्वास घेत म्हणाली, अच्छा, तू आहेस म्हणजे काय? तुला काय वाटलं दुसरं कुणी आहे का? चिरागने खट्याळपणे विचारलं आणि त्यानंतर मला वाटलं तो वेडा, एवढंच म्हणत ती थांबली. नाही, याला काही सांगायचं नाही, नाहीतर मला स्वतःलाच बावळी समजेल, तिने मनात विचार केला. आणि त्यानंतर वेडा कोण? चिराग थोडा गोंधळला. अरे काही नाही, चल आता इथून, नियती म्हणाली आणि त्याचा हात धरून पुढे निघाली. मॅडम, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, आपण इथे डिनरसाठी आलोय आणि तू म्हणतेस चल इथून, आपण कुठं जाऊ? चिरागने हसत विचारलं. मला इथं खायचं नाही, इथलं जेवण मला आवडलं नाही, चल दुसरीकडे जाऊया, नियती म्हणाली. काय, इथलं जेवण आवडलं नाही? हे इंदोरमधलं सगळ्यात बेस्ट हॉटेल आहे. याहून चांगलं जेवण तुला कुठेच मिळणार नाही, समजलास? आता चल बर, चिराग म्हणत तिचा हात धरून दुसऱ्या मजल्यावर गेला. दोघंही सेकंड फ्लोअरवर एका टेबलवर बसले. थोड्या वेळात एक वेट्रेस आली. हॅलो मॅडम. हॅलो सर. कृपया तुमचं ऑर्डर द्या. चिरागने मेन्यू पाहून आपलं ऑर्डर दिलं आणि नियतीकडे मेन्यू दिला. तिनेही आपलं ऑर्डर सांगितलं. काही मिनिटातच त्यांच्यासमोर स्वादिष्ट जेवण सजलं होतं. जेवण पाहताच नियतीच्या चेहऱ्यावर हसू आलं. सगळं विसरून ती फक्त त्या जेवणाकडे एकटक पाहू लागली. आता तिला ना ताण उरला होता ना चिंता, फक्त तिच्यासमोर होतं ते तिचं आवडतं अन्न. दरम्यान मीटिंग संपली होती आणि मिस्टर भाटिया रियांशकडे वळले. हात मिळवत म्हणाला, तुम्हाला भेटून आनंद झाला मिस्टर रियांश ठाकूर. रियांशनेही हलकंसं स्मित केलं. का नाही, आपण एकत्र डिनर करूया, त्यामुळे थोडं बोलणंही होईल, मिस्टर भाटिया म्हणाले. रियांशलाही ते ठीक वाटलं म्हणून त्याने होकार दिला. इकडे नियती फक्त जेवण कधी येतं याचीच वाट बघत होती. आता फक्त बघत बसणार आहेस का की जेवायला सुरुवात करशील? चिरागने तिच्याकडे पाहत विचारलं. नियतीने होकारार्थी मान हलवली
आणि पहिला घास घ्यायला तिने ताटातील पदार्थ उचलला. पण तिने जसं तोंड उघडलं तसंच तिचं लक्ष रेस्टॉरंटच्या प्रवेशद्वाराकडे गेलं. तिचा हात हवेतच थांबला आणि तिच्या डोळ्यांचा आकार वाढला. तो घास ना ती खाऊ शकली ना खाली ठेवू शकली. घाईघाईने तिने तो घास तोंडात टाकला आणि दुसऱ्या हाताने चेहरा झाकू लागली. तिचं असं वागणं बघून चिराग म्हणाला, "काय झालं नियती? काय करतेस तू?" काही नाही. खरं म्हणजे मी माझे केस ठीक करत होते. खाताना खूप त्रास देतात ना, म्हणून चेहऱ्यावर हात ठेवलाय मी." "असं का? बरं ठीक आहे," चिराग म्हणत हसला. दरम्यान हॉटेल मॅनेजर रियांशकडे येऊन म्हणाला, "वेलकम सर, इथे बसा कृपया," असं म्हणत त्याने खुर्चीकडे इशारा केला. रियांश आणि मिस्टर भाटिया बसले. वेटरने ऑर्डर घेतली आणि ती निघून गेली. रियांश समोरच नियती बसली होती. नियती खाली मान घालून जेवायला लागली. ती मनात म्हणाली, "देवा, त्याने मला पाहू नये. आज पुन्हा त्याचा सामना करावा लागेल. असं मी कधीच विचार केला नव्हता." रियांश अद्याप काही बघत नव्हता. तो मोबाईलमध्ये व्यस्त होता. इतक्यात वेटरने जेवण आणून टेबलवर मांडलं. "प्लीज एन्जॉय सर," असं म्हणत वेटर निघून गेला. रियांशने जेवायला सुरुवात केली. 2-3 घास घेतल्यानंतर त्याचं लक्ष समोर बसलेल्या मुलीकडे गेलं. त्याने क्षणभरच बघून नजर वळवली, पण पुढच्या क्षणी मनाने त्याला थांबवलं आणि त्याने पुन्हा तिच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यातला राग स्पष्ट दिसत होता. कोणालाही जाणवलं असतं की तो या क्षणी फारच संतापलेला आहे. तो जरी शांतपणे खात होता तरी नजरेतून नियतीकडे जणू ज्वालाच उडत होत्या. समोर उभा असलेला रघु हे पाहून मनात म्हणाला, "सर एवढे रागात का आहेत?" त्याने रियांशच्या नजरेचा मागोवा घेतला आणि स्वतःशीच पुटपुटला, "अरे सर, या मुलीकडे असा का बघताय तुम्ही? जणू हीच त्यांची मालमत्ता घेऊन गेलीये." आता नियतीलाही त्या जळत्या नजरा जाणवल्या. तिने सावकाश डोळे वर केले आणि त्यांची नजर भिडली. दोघे काही क्षण एकमेकांकडे टक्क लावून पाहत राहिले. नियतीच्या मनात भीती होती, पण चेहऱ्यावरून तिने आपला आत्मविश्वास ढळू दिला नाही. तीही त्याच्याकडे तशीच पाहत राहिली, जणू विचारत होती, "असं बघून पोट भरणार आहे का?" रियांशच्या मनात आलं, जर हा बिझनेस डिनर नसता तर तुला दाखवलं असतं रियांश ठाकूर कोण आहे ते. पण इतकं समजून ठेव, तुला इतक्यात सोडणार नाही मी. आय एम डन. आय एम गोइंग टू द वॉशरूम, असं म्हणत तो उठला आणि वॉशरूमकडे गेला. तिथे त्याने एका वेटरला काही सांगितलं, काही पैसे दिले आणि म्हणाला, "सगळं व्यवस्थित आणि थोडं खास करून कर. तुझ्या नोकरीची काळजी करू नकोस. ओके?" "ओके सर," असं म्हणत वेटर निघून गेला. रियांश परत येऊन आपल्या जागेवर बसला आणि नियतीकडे पाहून हलकंसं टोचणारं स्मित केलं. त्याचं ते स्मित पाहून नियती गोंधळली. तिच्या मनात आलं, आत्ताच तर हा मला असा बघत होता जणू मला ठार मारेल, पण आता हसतोय. याचा हेतू काय आहे? मला काहीसं अस्वस्थ वाटतंय. रियांशचं ते स्मित नियतीच्या मनात बेचैनी निर्माण करत होतं. रियांशने चेअरवर काहीतरी बोललं. नंतर तो आपली सीट घेऊन बसला. त्याने नियतीकडे पाहून स्मित दिलं आणि त्यावरून नियती थोडीशी गोंधळली. नियती हे सगळं विचारतच होती की अचानक जेवणाची प्लेट घेऊन चालणारा एक वेटर जाणून बुजून सारा पदार्थ नियतीवर उलटा टाकून निघून गेला. हे सर्व इतक्या वेगाने घडलं की नियतीला काही उभे राहून पार पाडण्याची संधीच मिळाली नाही. सगळेच अन्न तिच्या भोवती आणि तिच्यावर पसरलेलं. त्या घटनेमुळं तिची संपूर्ण पोशाख घाणेरडा झाला होता. खरं तर वेटरने अन्न एका अशा कोणातून ओढलं होतं की ते पूर्णपणे तिच्यावरच पडलं. आता संपूर्ण हॉलमधील लोक तिच्याकडे बघत होते. वेटर झटपट पुढे आला आणि घाईघाईने म्हणाला, "सॉरी मॅम, मला खूप वाईट वाटतंय. हे चुकून घसरलं.
कृपया मला माफ करा मॅम प्लीज. चिराग रागाने उभा झाला आणि त्या वेटरला ढकलून जमिनीवर फेकून दिला. त्याने नाहक उंगली दाखवत ओरडून म्हणाला, हे काय केलंस? तुला कल्पना आहे का? तुझी नोकरीच जाईल. नियतीने रियांशकडे पाहिलं. रियांशने तिला सकाळी दिला होता तसाच स्मित दिला. तो आरामात बसला, समोरचा नजारा बघत वाईन प्यायला लागला. नियतीने तो असं करतोय हे पाहताच लगेचच समजलं की ही सगळी रचना त्यानेच करून घातली आहे. ती झटपट उभी झाली आणि वॉशरूमकडे धावली. राघवही आता समजला होता की सगळं काही सरांनीच करून घेतलंय. रियांशने एक्सक्यूज मी म्हणत तिथून निघून जायला सुरुवात केली. नियती वॉशरूमकडे गेली आणि स्वतःच्या कपडे स्वच्छ करण्याचा प्रयत्न करायला लागली. पण त्यातून फारसा फायदा झाला नाही. यार, हे नाहीच जाते, तिने फटकारून स्वतःशी म्हटलं. शेवटी त्यानं आपला बदला घेऊनच टाकला. तेवढ्यात मागून रियांशचा आवाज ऐकू आला. रियांश कधीही काही गोष्ट उधार ठेवत नाही. तो नियतीच्या थोड्या जवळ आला. नियतीही त्याच्याकडे फिरली. रियांशने तिला खांद्यावरून पकडून आरशासमोर उभं केलं. थोडं खाली वाकून म्हणाला, स्वतःला या आरशात बघ. हा फक्त माझ्याशी पंगा घेण्याचा परिणाम आहे. नियतीने आपल्या कोपऱ्याने त्याच्या पोटावर धक्का दिला आणि तिला दूर धडकावत रागाने म्हणाली, तुला स्वतःच्या हिमतीवर प्रेम आहे का? माझ्या शरीराला स्पर्श करण्याची तुझी हिंमत कशी झाली? रियांशला नियतीकडून असा प्रतिसाद येईल असं वाटलं नव्हतं. त्यामुळे तो थोडासा सांभाळू शकला नाही आणि मागे सरकला. तो रागाने नियतीकडे पाहून तिचा हात पकडून तिला भिंतीकडे ढकलत होता. त्याने तिचा ठेच करून तिचा जबडा धरला आणि जवळ करून म्हणाला, आपल्या मर्यादेत राहायला शिका, नाहीतर तू जाणणार नाहीस की मी कोण आहे. तू स्वतःच्या मर्यादेत राहा. मला शिकवायचा प्रयत्न करू नकोस. दूर राहावं. नियतीने त्याचा हात झटकून काढला. ती रागाने म्हणाली, जर तू सुरूच केला आहेस तर ठीक आहे. आता खेळ सुरू करूयात. तू माझ्याकडून बदला घे आणि मी तुझ्याकडून बदला घेईन. लक्षात ठेव, आजचा बदला मी कधीच विसरणार नाही. काळजी कर. असं म्हणत तिने रियांशला दूर ढकललं आणि निघून चालली. पण रियांशने पुन्हा तिचा हात पकडून तिला जवळ आणलं आणि म्हणाला, तुला माझ्यामुळे भीती वाटत नाही का? असं तुला वाटतं? कधीही असं होऊ नये की तू घरी जात असताना कुणीतरी तुला पकडून कुठल्या अशी काळजीची ठिकाणे जिथून तू कधीही बाहेर निघू शकणार नाहीस. मग तुला काय करायचं असेल? नियती आत्मविश्वासाने उत्तर देते. म्हणते, मला कुणाच्या भीतीची जाणीव नाही आणि तुझी तर अजिबात नाही. असं म्हणत तिने हात काळ्या हातापासून मुक्त करून बाथरूमच्या बाहेर निघून गेली. रियांश थोडंसं हसला आणि म्हणाला, मला तुझा ॲटिट्यूड आवडतो. एक दिवस नक्कीच तू मला घाबरशील आणि तो दिवस फार लांब नाही. जर मी तुझं आयुष्य नरक बनवलं नाही तर माझं नाव रियांश ठाकूरच नाही होणार. नियती वॉशरूममधून आल्यावर तिने लगेचच चिरागचा हात पकडला आणि त्याला तिकडून बाहेर नेताना म्हणाली, चला घरी चाललोय. अरे, पण त्या वेटरने चिरागला फक्त इतकंच सांगितलं होतं. चिराग म्हणाला. नियतीनं त्याला काही दोष दिला नाही. आता काय करणार? पण यार, चिराग बोलू लागला. तेव्हा नियतीने त्याला मध्येच थांबवून म्हटलं, जर तुला जाण्याची इच्छा नाही तर मीच जात आहे. अच्छा ठीक आहे, चला. चिरागने मान दिली. दोघे बाहेर निघाले. त्यानंतर रियांशही तिथून परत आला. राघवने रियांशला पाहताच समोर येऊन म्हटलं, सर, मिस्टर भाटिया तिथून निघून गेले आहेत. कार रेडी आहे सर. रियांशने मान हलवून सांगितलं आणि आपल्या कारकडे गेला. रियांशच्या बॉडीगार्डने त्याच्यासाठी कार उघडली आणि रियांश कारमध्ये बसला. पुढच्या सीटवर राघव बसला होता आणि त्याने गाडी पुढे चालवायला सांगितली. इकडे नियतीने चिरागला घरी सोडलं आणि स्वतःच्या घराकडे निघाली.
त्याच वेळेस तिच्या मनात काहीतरी विचार आला आणि तिने गाडी थांबवली. तिने स्वतःशी म्हटले, अरे, असे घरी जाऊन सगळे विचारतील हे कसं झालं. एक काम करते, मॉलला जाऊन कपडे बदलते. पण लगेच ती म्हणाली की नाही, असं कसं मॉलला गेलं तर लोक माझ्यावर हसतील. चांगलं आहे की मी घरीच पोहोचते. सगळ्या विचारानंतर तिने शेवटी घराकडे जाण्याचं ठरवलं आणि ती घराकडे निघाली. इकडे कारमध्ये बसलेल्या रियांशच्या मनात अनेक विचार सुरू होते. त्याने समोर बसलेल्या राघवकडे पाहून म्हटलं, राघव? जी सर. राघवने लगेच उत्तर दिलं. ती मुलगी होती. मला तिची सगळी माहिती हवी आहे. काय सर? कोणती मुलगी? राघव थोडा गोंधळलेला विचारला. तीच ज्यांच्यावर जेवण पडलं होतं. रियांशने आठवण करून दिली. अच्छा, ती? जी सर, नक्की. राघवने रियांशला उत्तर दिलं. नियती आपल्या घरात पोहोचली आणि कारमधून उतरली. दिल्ली, ठाकूरविला. ती लँडलाईनवर कॉल करण्यासाठी बसली. मीरा येऊन कॉल उचलते आणि म्हणते, हॅलो. हो जी, कोण बोलत आहे? काय? कसं झालं? आपण कोण बोलत आहात? शनया. शनया ठीक आहे ना? कृपया पत्ता सांगा, आम्ही लगेच पोहोचतो. हे सांगून मीरा तातडीने हॉलकडे निघाली. हॉलमध्ये पोहोचताच तिला तिथल्या समोर बसलेल्या लेडीने विचारलं, मीरा, काय झालं? तू इतकी घाबरलेली का आहेस? इशिता ठाकूर, रियांशची आई, मीरा यांना विचारत होती. मॉम. मीरा पुढे बोलू शकली नाही. मीरा, सांगा, काय झालं आणि का रडत आहेस? कृपया सांग, इशिता ठाकूरने पुन्हा विचारलं. मॉम, शनयाचा अपघात झाला आहे, मीरा रडत म्हणाली. काय? पण हे सगळं कसं झालं मीरा? इशिता ठाकूरच्या तोंडातून शब्द बाहेर येत नव्हते. मॉम, आत्ताच कोणाचा तरी कॉल आला होता. डॅडला विचारा ना. मीरा म्हणाली. हो, मी कॉल करते. इशिता ठाकूरने मोबाईलवर अवधान ठाकूरचा नंबर डायल केला. तुम्ही कुठे आहात? शनयाचा अपघात झाला आहे, इशिता ठाकूरने अवधान ठाकूरला सांगितलं. अवधान ठाकूर म्हणजेच रियांशचे वडील आहेत. हो, मला माहिती आहे. मी तिला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं आहे. अवधान थोडे दुःखी होऊन म्हणाले. मीही येत आहे, तुम्ही मला लोकेशन पाठवा. एवढंच सांगून इशिता ठाकूरने कॉल संपवला. मीरा, लवकर कार काढा, आम्हीही निघतोय, इशिता ठाकूर म्हणाली आणि दोघी बाहेर निघाल्या. थोड्याच वेळात त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या. इथे शनया ठाकूर आहे का? मीरा रिसेप्शनिस्टला विचारते. वेट करा मॅडम, मी आत्ता तपासते, रिसेप्शनिस्ट म्हणाली. मॅडम, सेकंड फ्लोअर रूम नंबर 2 आहे, रिसेप्शनिस्टने सांगितलं. मीरा आणि इशिता रूम नंबर 2कडे निघाल्या. तिकडे पोहोचताच त्यांनी अवधान ठाकूर तिथे उभे दिसले. इशिता लगेच जाऊन अवधान ठाकूरच्या मिठीत गेली आणि रडू लागली. ती म्हणाली, तो ठीक होईल ना? जास्त इजा झाली नाही ना? हो इशिता, ती ठीक होईल. अवधान ठाकूरने तिच्या पाठीवर हात ठेवला. तत्काळ वॉर्डचा दरवाजा उघडला. सगळ्यांनी डॉक्टरकडे पाहून विचारलं. डॉक्टर, ती ठीक आहे ना? अवधान ठाकूरने विचारलं. हो ठीक आहे, फक्त हाताला थोडा फ्रॅक्चर आहे. मी प्लास्टर लावला आहे. दुखणे आहे, पण 1 आठवड्यात बरं होईल, डॉक्टर म्हणाले. ठीक आहे, तुम्ही संध्याकाळी तिला घरी घेऊन जाऊ शकता. माफ करा. इतकं म्हणत डॉक्टर तिथून निघून गेले. थँक गॉड, लाखो धन्यवाद की शनया ठीक आहे. माझा तर जीव गेला होता, इशिता ठाकूर म्हणाली. मम्मा बाप्पा, तुम्ही काळजी करू नका, शनया अगदी ठीक आहे, मीरा इशिता ठाकूर आणि अवधान ठाकूर यांना म्हणाली.
त्यांनी दोघांनीही मान हलवत हो म्हटलं. इकडे नियती आपल्या घरावर पोहोचली. ती घराच्या दरवाजाजवळ उभी राहून आत पाहत होती. कुणी आहे की नाही हे पाहण्यासाठी. जशी तिने नीट पाहिलं तशी ती आपल्या खोलीत गेली. तिने पाहिलं की आपल्या कपाटातून कपडे काढले आणि बाथरूममध्ये गेली. ती वॉशरूममध्ये आरशासमोर उभी राहिली. स्वतःकडे पाहून तिने म्हटलं, ईशा, हे खरंच मीच का आहे का? किती घाणेरडी दिसते. नियतीने तोंड करून म्हटलं. हे सगळं त्या रागीट पागल माणसामुळे झाले. त्यानंतर तिला आठवलं जेव्हा रियांशने तिला आपल्या जवळ ओढलं होतं. अरे काहीही म्हण, तो माणूस खरंच एक नंबरचा पागल होता. मी त्याच्या डोळ्यात काहीही करून टाकण्याचा वेडा पाहिला. तिने स्वतःशी बोलत म्हटलं, पण माहीत नाही का मला त्याला पाहून एवढा राग येतो की मला आपला आपच गमावते. तिने रागाने म्हटलं, मी त्याच्यावर चिकट पाणी उधळलं नाही पाहिजे होतं, पण त्याचं अहंकाराने भरलेला चेहरा पाहून मला सहन झालं नाही. तिने थोडं सामान्य अंदाजात म्हटलं, आणि मी भावना ताब्यात ठेवता येत नसल्यामुळे ते सगळं केलं. तिने थोडं दुःखी होऊन म्हटलं. तिने पुन्हा स्वतःशी बोलत म्हटलं, पण नियती आजपर्यंत कोणालाही घाबरली नाही. तुझ्यासारख्या घमंडी माणसापासून तर नाहीच नाही. तिने तोंड करून म्हटलं. इकडे रियांशची कार त्याच्या व्हिलामध्ये थांबली. त्याचा बॉडीगार्ड लगेच दरवाजा उघडतो. रियांश कोट व्यवस्थित करून घरात शिरला. इकडे न्यासा आपल्या मैत्रिणीसोबत बोलत कॉलेजातून बाहेर पडत होती. न्यासा म्हणाली, अरे ती मुलगी काय धडा शिकवते आणि हसत राहते. हो खरंच आज मज्जा आली, तिच्या मैत्रिणीने सांगितलं. ते दोघं बोलत बोलत गेट पलीकडे पोहोचले. ती मुलगी जेव्हा त्या मुलाला चप्पलने मारत होती ते दृश्य रेकॉर्ड करायला पाहिजे होतं. खूप मज्जा आली, न्यासा हसत म्हणाली. अचानक एक जोरदार बाईक त्यांच्या समोरून गेली. बाईक इतकी वेगाने गेली की जर दोघं लवकर मागे न गेल्या असत्या तर त्यांना दुखापत झाली असती. अरे अशी कोण बाईक चालवतं? न्यासा जोरात ओरडत म्हणाली. न्यासाची आवाज इतकी जोरात पोहोचली की बाईक चालवणाऱ्याने लगेच ब्रेक लावला. स्पीड जास्त असल्यामुळे बाईक समोर झुकली, पण त्याला बाईक नियंत्रित करायला येत होतं. तो सहजपणे बाईक खाली आणून थांबवतो. त्यानंतर त्याने आपली बाईक वळवली आणि न्यासासमोर उभा राहिला. बाईक चालकाने न्यासाकडे पाहत हेल्मेट काढला आणि त्यानंतर न्यासाची मैत्रीण साक्षी त्याचा चेहरा पाहून आश्चर्यचकित झाली, कारण तिने त्याला मॅगझिनमध्ये एकदा वाचलं होतं. अरे तुला बाईक चालवता येत नाही का? हे तुझं वैयक्तिक स्थान नाही जिथे तू हवाई जहाज उडवत आहेस. समोर कॉल आहे, बोर्ड दिसेल, बोर्ड वाचू शकतोस. जर शिक्षित असाल तर विद्यार्थी येत जात असतात, पण तू बाईक चालवत आहेस जणू काही ही तुझी स्वतःचाच रस्ता आहे. जर मला आणि माझ्या मैत्रिणीला काही झालं असतं तर? न्यासाने ओरडतच म्हटलं. तिचा आवाज इतका जोरात होता की सगळे तिला बघत होते. साक्षीने तिचा हात पकडून कानात म्हटलं, अरे काय करत आहेस? लोक आपल्याला बघत आहेत. ती न्यासाला काहीही बोलण्यापासून थांबू लागली. न्यासाने त्यांचा हात हटकवून म्हटलं, साक्षी तू शांत राहा. कोण बघतो आणि कोण नाही मला फरक पडत नाही. तिने रागाने म्हटलं. आता तुला बोलायचं आहे. जर मला आणि माझ्या मैत्रिणीला काही झालं असतं तर? न्यासाने पुन्हा विचारलं. काही झालं नाही, बाईक चालवणाऱ्या मुलाने साध्या आणि शांत पद्धतीने उत्तर दिलं. काही झालं नाही म्हणजे तू काही होण्याची वाट पाहत होतास का? न्यासाने विचारलं. असं मी म्हणालो नाही, हे तू स्वतःलाच म्हणतेस गाईज. तुम्ही ऐकलं असेल की मी काही पैसे मागितले होते. आता ही मॅडम
जी सध्या बोलत आहे म्हणजे माझ्यावर आरोप करत आहे ती लोकांकडे विचारून म्हणते, हो हो, तिने तर असं काहीही नाही म्हटलं. हा लोकांचा प्रतिसाद होता. न्यासा आता काही बोलू शकत नव्हती. तिने म्हणालं, चूक तुमची आहे, तुम्हाला सॉरी म्हणायला हवं. मी काहीही चूक केली नाहीये. जर तुला दुखापत झाली असती तर मी तुला सॉरी म्हणालो असतो. पण तू तर इथे ठीकठाक उभी राहून माझ्याशी भांडत आहेस. तर सॉरी कोणत्या गोष्टीसाठी हां? त्या बाईकवाल्याने न्यासाला विचारलं. अगदी नॉर्मल अंदाजात. तू तर सॉरी नाही म्हणणार का? न्यासाने विचारलं. नाही, त्या बाईकवाल्याने उत्तर दिलं. न्यासाने लोकांकडे पाहत म्हणाली, भाई आणि बहिणींनो, तुम्ही या लफंगा मुलाला समर्थन द्याल, पण पुढच्या वेळी जर माझ्या जागी तुमची मुलगी आली तर तुम्ही त्यांचं समर्थन कराल का? न्यासाने हे बोलणं लोकांना थोड्या प्रमाणात समजावलं. ते एकमेकांशी म्हणाले, तिचं बोलणं बरोबर आहे, या मुलाने तिला सॉरी म्हणायला हवं. लोकांचं हे बोलणं ऐकून बाईकवाला न्यासाला थोडा रागावलेला वाटू लागला आणि न्यासाने त्याला लफंगा म्हटल्यामुळे तो खूप चिडला. ठीक आहे लोकांनो, मी निघते, आज तुम्ही त्याला जिंकलात, असे म्हणत न्यासा निघायला वळली. आणि तेवढ्यात, अरे मला तुला या मुलीला सॉरी म्हणायला हवं, चूक फक्त तुझीच होती, तिथे उभा 40 वर्षांचा माणूस म्हणाला. हो हो, बरोबर बोलतायत, थांब मुली, दुसऱ्या माणसानं म्हटलं. हो हो, मी कुठे निघते? न्यासाने लगेच पुढे येऊन म्हणाली. सॉरी म्हण, सॉरी. एक माणूस बाईकवाल्याला म्हणाला. बाईकवाल्याला मजबुरीने सॉरी म्हणावं लागलं. त्याने म्हटलं, सॉरी. इतकं बोलून तो बाईकवर बसला आणि न्यासाकडे घुरत तिथून निघाला. त्यानंतर न्यासाने त्याला थांबवत म्हणालं, अरे माझ्या फ्रेंडला सॉरी कोण म्हणणार? जरी दुखापत झाली, तिचं दुखापत त्याला होईल. न्यासाचं हे ऐकून साक्षी लगेच म्हणाली, अरे नाही, काही गरज नाही, तुम्ही चला. न्यासाने लगेच उत्तर दिलं, अरे काय गरज नाही, तुम्ही सॉरी म्हणाला तर ठीक होईल. ती बाईकवाल्याच्या डोळ्यात बघत म्हणाली. सॉरी, त्याने साक्षीला म्हणालं आणि तिथून निघून गेला. त्याच्या जाण्यानंतर साक्षीने न्यासाचा हात धरून विचारलं, तुला माहीत आहे का तो कोण होता? न्यासाने हात सुटवत उत्तर दिलं, मला माहिती देखील नाही तो कोण होता, बदतमीज मुलगा. असं म्हणत ती तिथून निघाली. आता दिल्लीमध्ये नैना तिच्या खोलीत बसून नेलपेंट लावत होती. अचानक तिला बाहेर कुणाचा तरी आवाज ऐकू आला. सुरुवातीला तिने आवाज दिला, दुर्लक्षित केला, पण आवाज बंद झाला नाही. म्हणून तिने नेलपेंट ठेवला आणि बाहेर पाहायला गेली. तिच्या खाली पोहोचल्यावर तिने पाहिलं, दादी, काय झालं? तुम्ही इतक्या जोरात का ओरडतायत? तुमची तब्येत ठीक आहे ना? तुम्ही आराम करायला हवं. नैना लगेच त्यांच्या जवळ गेली आणि त्यांना सोफ्यावर बसवलं. ती म्हणाली, जर तुम्हाला काही हवं असेल तर मला बोलवा. तुम्ही स्वतः का येता? इशिता आणि मीरा दिसत नाही. मी त्यांना बोलवत होतो. ते कुठे आहेत? सुमित्रा ठाकूर, रियांशची आजी, नैनाला विचारते. घरात नाहीत. कुठे गेले आहेत ते मला माहीत नाही. मी त्यांना कॉलवरून पाहते. नैनाने सुमित्राजींना उत्तर दिलं. ती तिच्या खोलीत गेली आणि आपला मोबाईल घेऊन इशिता ठाकूरला कॉल करते. हॅलो नैना, इशिता ठाकूर म्हणाली. आपण घरात नाही. आंटी मीरा देखील कुठे दिसत नाही. दादी तुम्हाला विचारत होत्या. नैनाने उत्तर दिलं, हो, आम्ही हॉस्पिटलमध्ये आहोत. इशिता ठाकूर म्हणाली. नैना थोडी आश्चर्यचकित झाली. हॉस्पिटलमध्ये का? काय झालं? शनयाचा अपघात झाला होता, इशिता ठाकूरने सांगितलं. ठीक आहे ना? नैनाने थोड्या काळजीने विचारलं.
हो, आता ठीक आहे ती. संध्याकाळपर्यंत आणू. आणि आईला अजून काही सांगू नकोस. ओके? मी कॉल ठेवते. इशिता ठाकूरने असं म्हणत कॉल कट केला. ही शनया तर नेहमी त्रास देत राहते. श्रीमंत वडिलांची बिघडलेली मुलगी दारू प्यायला आणि गाडी चालवायला हवं असेल तर अपघात होणं निश्चित आहे. आता मी दादींना काय सांगू? फक्त फसवलं गेलो. चला नैना, काहीतरी उपाय करा आणि दीदांना सांगा. नैना खाली आली आणि दादींना म्हणाली, ते लोक शॉपिंगला गेले होते. संध्याकाळपर्यंत येतील. तुम्ही आराम करा. काही हवं असल्यास मला सांगा, मी करून देईन. नाही नाही, काही गरज नाही. फक्त विचारत होतो, सावित्री ठाकूर म्हणाल्या. चल, मला माझ्या खोलीपर्यंत सोडून दे. हो हो, चला दादी. नैनाने सावित्री ठाकूरचा हात धरून खोलीपर्यंत नेलं. त्यांना झोपवलं आणि म्हणाली, जर काही हवं असेल तर मला बोलवा. बरोबर आहे. असं म्हणत नैना पुन्हा तिच्या खोलीत जाते.